हाय, हॅलो, नमस्कार. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजपासून सुरू होत आहे 2025 1 जानेवारी 2025. तर सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. तर आम्ही आज आमचं नवीन वर्ष हे देवदर्शनाने करत आहोत. तर तुम्हाला सर्वांना समजतच असेल पाहिल्यावरती आम्ही कुठं आलेलो आहेत ते. तर आम्ही आलेलो आहे आळंदी दर्शन घेण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आम्हाला बघा भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली आहे. आता आपण इंद्रायणी नदीच्या पुलावरती आहे. गाडी पार्क करून आपण देवदर्शनासाठी जाणार आहोत. पण गर्दी तर भरपूर दिसत आहे, कारण ट्रॅफिकमुळे समजते पुढं गर्दी आहे ते. तर इथून आपल्याला गाडीतूनच दीपस्तंभ दिसत आहे. आणि बघा खाली नदीवरती पण थोडी थोडी आपल्याला इथूनच दिसते गर्दी आहे म्हणून. त्यामुळे आम्ही सगळं दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपण आता पुलावरून चाललेलो आहे इंद्रायणी नदीच्या. आणि तिथून आता आपण जाऊया दर्शनासाठी. तर चला आपण गाडी पार्क करून आलेलो आहे आणि इकडनं चाललेलं आहे. भरपूर लांबाची जागा भेटली गाडीला. आणि अनेक बघा मंगल कार्यालय दिसत आहेत. लग्न पण आहेत बघा तिथे. भरपूर अशी गर्दी आहे. भरपूर कार्यालयांमध्ये लग्न दिसले आज. आणि गर्दी पण बघा. आता आम्ही रस्त्याने चाललेलो आहे. इकडनं आता मंदिरात जाऊ. मंदिर आपल्याला जवळच दिसत आहे. आणि बघा मंदिराच्या आजूबाजूला परिसरामध्ये तुळशी माळा वगैरे, हळदी कुंकू, देवांच्या मूर्त्या वगैरे ते सर्व भेटत आहे. दोन्ही साईडने दुकानं आहेत. ते आपल्याला घ्यायचं असेल तर माळा वगैरे किती छान छान माळा आहेत. आता आपण मंदिराच्या जवळच आलेलो आहे. तर दर्शन घेऊया आणि मग नंतर प्रसाद वगैरे घेऊया. तर फ्रेंड्स दर्शन रांगेसाठी भरपूर अशी लांबपर्यंत गर्दी होती. त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घ्यावं असं म्हटलं, कारण उशीरही झालेला ट्रॅफिकमुळे. तर मुखदर्शन घेतलं आणि 10-15 मिनटं आम्ही तिथे मंदिरामध्ये बसलो. खूप छान असं वाटत होतं. आणि बघा गर्दी आतमध्ये पण भरपूर आहे आणि बाहेरही आहे. दर्शन रांगा पण भरपूर लांबपर्यंत लागलेल्या होत्या. त्यामुळे तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे ते. अजून दर्शनाची रांग पण भरपूर अशी लांब आहे आणि हे बाहेर एवढी लोकं आहेत ते. त्यामुळे आम्ही दर्शन वगैरे घेऊन आता प्रदक्षिणा पण मारली. तर बघा किती छान असं मस्त वातावरण आहे इथं. तर फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहे नदीवरती. तर इथं पण बघा भरपूर प्रमाणात अशी लोकांची गर्दी आहे. तिकडे दर्शन रांगेला सुद्धा आणि दर्शन घेऊन आलेली पण भरपूर असे भाविक होते. आणि इथे छोटे छोटे स्टॉल देखील आहेत बघा. फळांचे वगैरे, आईस्क्रीम वगैरे, परत चप्पल, टॅटूज वगैरे सगळे भरपूर प्रमाणात, रांगोळीचे छाप वगैरे सगळं इथे आहे छोटे छोटे. आणि बघा किती गर्दी आहे ते. आणि अशा तीर्थक्षेत्री आल्यावरती मन प्रसन्न वाटतं. तर बघा किती मस्त असं आहे. वातावरणच भारी वाटतं. छोटी छोटी लहान मुलांची खेळणी वगैरे, भांडी वगैरे त्याचे पण स्टॉल आहेत बघा. आपल्या छोट्या टिकल्या वगैरे किती. आणि भरपूर प्रमाणात अशी गर्दी पण आहे. सगळ्या माळा, रुद्राक्ष वगैरे. प्रत्येक तीर्थक्षेत्री आपल्याला ही अशी पाहायला मिळतं.
व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.